नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे। आज आपण दादाच्या बागेमध्ये आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेत भेट देताना अनेक ठिकाणी शेतकरी वेगवेगळी कारणं सांगतात बागेत घड न निघण्याचे, आणि बरेच शेतकरी हे औषधावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात। बागेत जर घड कमी निघाला असेल किंवा घड कमजोर निघाला असेल तर औषध जर घेतलं तर आपलं 100% त्या ठिकाणी भलं होईल, असं काही शेतकऱ्याची मानसिकता असते। परंतु सध्या या बागेत आपण उभे, या बागेमध्ये आता आज 21 दिवस कंप्लीट झालेले, 22वा दिवस आहे। 21वा दिवस आहे, 20 दिवस कंप्लीट झालेले। यात आपण ज्यावेळेस फेल फूट पाहिली तर प्रत्येक फेल फूट खाली पडलेल्या फेलला घड आहे। म्हणजे एका काडीवरती जवळजवळ 4, 6, 7 घडं एका काडीवरती या बागेत निघालेली आहे। आणि घडं निघण्यासाठी असं काही विशेष औषधाचा वापर किंवा वेगळ्या औषधाचा वापर किंवा वेगळी ट्रीटमेंट अशी काही या बागेत आपण करतही नाही। गेल्या 4-5 वर्षापासून मी बाग हाताळतोय, आपण अशी वेगवेगळी ट्रीटमेंट यात करत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी विश्रांती काळामध्ये बागेकडे दुर्लक्ष देतात आणि बागेत जी गर्भधारणा व्हायची ती होत नाही। कुठलं तरी वेगळं औषध टाकलं म्हणून आपल्या बागेमध्ये या ठिकाणी गर्भधारणा चांगली होती, अशी अनेक शेतकऱ्यांची मानसिकता असते। परंतु तसा काही प्रकार नाही आहे। आपण जे विश्रांती काळामध्ये काम करतो बागेवरती, ते काम खूप गरजेचं असतं। आणि या बागेमध्ये आज सध्या जवळजवळ प्रति काडीवरती 2-2 घडं ठेवलेले आहे, तरीसुद्धा 60-65 घडापर्यंत घडसंख्या झाडावरती आहे। भरपूर घड ही झालेली आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जर कोणी म्हणत असेल या औषधाचा वापर करा मग आपल्याला भरपूर घड मिळते, असला काही प्रकार जास्त नसतो। आपण विश्रांती काळात बागेत स्टोरेज येईल यासाठी काम करायचं आणि बाग वेळेत फोडायची। बागेच्या कामानुसार आपण त्या बागेला खर्च करायचा, अतिरेक खर्च त्या बागेला करायचा नाही। जेणेकरून गेल्या 2-4 वर्षाचे द्राक्षाचे दर पाहता द्राक्ष शेतीचे जे हाल चालले त्यामुळे अनेक शेतकरी बागा तोडण्याकडे वळत आहे। परंतु आपण आपल्या बागेचा खर्च हा जर मर्यादित ठेवला तर आपल्या त्या बागा आपल्याला सांभाळता येतील। भविष्यात 1-2 वर्ष जरी आपले या ठिकाणी शेतकऱ्यांचे बरोबरीत गेले किंवा मायनसमध्ये गेले, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या बागा पैसे देतील। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं की असं काही वेगळं औषध मारलं नाही की बागेमध्ये 100, 150, 150 घडं निघाले। या बागेमध्ये 100च्या आसपास बऱ्याच झाडावरती घडं निघालेले होते। आता ते फेल फूटसोबत या ठिकाणी खाली पाडण्यात आले आणि सध्यासुद्धा बागेवरती काही ठिकाणी 50-60 पासून तर 90 पर्यंत घडसंख्या आपल्याला सध्या बागेवरती दिसून येते। शेतकरी मित्रांनो, विश्रांती काळातलं काम जर आपलं योग्य असेल तर नक्कीच आपल्याला बागेमध्ये घडसंख्या भरपूर मिळते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।